जय श्रीराम मित्रांनो. तर जेव्हापासून मी सोशल मीडिया क्विट केला, म्हणजे डिलीट केला, तेव्हापासून मी फील करतोय, की दिवसभरामध्ये मला जास्त वेळ भेटतोय फ्री आणि मी छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये हॅपीनेस शोधतो. लाइक कोणचं पण काम असेल, जसं अभ्यास आणि अभ्यासात मन लागते, मन शांत राहून राहिलं आणि दिवसामध्ये प्रोडक्टिव्हिटी वाढते. ठीक आहे. अँड आय आय वॉज वर्किंग लाइक 24/7 म्हणजे 24/7 मी काम करू राहिलो, एडिटिंग करू राहिलो, अभ्यास करू राहिलो, व्यायाम करू राहिलो. लाइक दॅट टाइप ऑफ म्हणजे डिस्ट्रॅक्शन एकदम खल्लास. तर माझं तुम्हाला पर्सनल ॲडवाइस आहे, की एक वेळा तुम्ही 7 डेजसाठी काय असो Instagram क्विट करून बघा. Instagram, Facebook काही पण असो, स्क्रोलिंग क्विट करून बघा. ओके. तुम्ही एक वेगळं फील करसाल. डेफिनेटली तुम्हाला वाटलं तर तुम्ही पुन्हा करा. तुमची लाईफ आहे, तुमची चॉईसेस आहे. पण जर आपल्याला ग्रो करायचं असेल, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल ना, म्हणजे तुम्ही या लाँग टर्म कन्झ्युमरमध्ये. ओके. आपण कॉलेजमध्ये आहे. जर आपण आपल्या क्लासमध्ये बघितलं ना, 99% स्टुडंट्स जे आहेत ते स्क्रोलिंग करतात. ठीक आहे. आणि 1% फक्त 1% ते स्क्रोलिंग नाही करत, ते आहेत लाँग टर्म कन्झ्युमर. जर तुम्ही हा व्हिडिओ बघू राहिला ना, म्हणजे तुम्ही YouTubeवर आहात. म्हणजे तुम्ही आता म्हणतात ना, खूप कॉम्पिटिशन आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ बघू राहिले आणि जर तुम्ही YouTubeवर लाँग टर्म कन्झ्युम करू राहिले, म्हणजे तुम्ही त्या 10% मध्ये आले. म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन किती कमी झाला? 90% कॉम्पिटिशन कमी झालं. 90% स्क्रोलिंगच करतात. ठीक आहे. तर ते शॉर्ट टर्म जे कंटेंट आहे ना, तो 0% व्हॅल्यू असते तुमच्या लाईफमध्ये. ठीक आहे. व्हॅल्यूच नाही करत तुमच्या लाईफमध्ये. त्यासाठी तुम्ही YouTubeवर आहे लाँग टर्म कन्झ्युम करा. तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा आणि ग्रो करा. ओके. तर हे होता माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स जो की सोशल मीडियावर होता आणि मी पण खूप शांत फील करतोय. बेसिकली मी मंत्रा मेडिटेशन करतो. मंत्रा मेडिटेशनमध्ये नामजप आणि मी फील करतोय नामजपमध्ये एवढं इम्प्रूव्हमेंट भेटली ना मला, म्हणजे लिटरली काल मी 8 राउंड्स केले, 10 राउंड्स केले काल 10 आणि त्याच्या पहिले राउंड्स म्हणजे काय बेसिकली चॅन्टिंग माळ. हरे कृष्ण महामंत्र आहे तो चॅन्टिंग. तर 8 राउंड्स. ओके. आज मी ऑलरेडी 9 राउंड्स केलेले आहेत कंप्लीट आणि अजून अर्धा दिवस राहिला. म्हणजे आज मी 16 राउंड कंप्लीट करणार आणि त्याच्यात मी फील करू राहिलो, की मी ते नामसंकीर्तन आहे, ते जास्त सत्संग ऐकू राहिलो प्रेमानंदजी महाराजचे. आज पण 2 हे ऐकले सत्संग. म्हणजे एवढी शांतता फील करतोय, एवढा कॉन्फिडंट फील करतोय ना, सिरियसली आपलं चॅलेंज आहे त्याच्यामुळे तर आहेच डेफिनेटली आणि हे बाकी डिस्ट्रॅक्शन खूप एकदम कमी केले. तर यामुळे पण आणि अभ्यास एवढा जबरदस्त होऊ राहिला ना, म्हणजे मन लागत आहे चांगलं. अभ्यासात पण मजा येत आहे. ओके. तर आज सकाळी पण गेलो होतो आणि सकाळी पण छानपैकी अभ्यास केला मस्त लायब्ररीत. तुम्हाला हे करतो तर चला म्हटलं आता आपण नेक्स्ट पेपरची तयारी करू आणि जो पुढचा पेपर आहे ना, तो पूर्ण थेरीज आहे. त्यासाठी मी पूर्ण ChatGPT करावं लागेल आणि तसं आपल्याला प्रिपेअर करावं लागेल. तर मी पूर्ण ChatGPT टाकला आणि जे मेन टॉपिक्स आहेत म्हणजे इम्पॉर्टंट आणि जे पण सिलेबसमध्ये आहेत ते टॉपिक मी ChatGPT करू राहिलो. आणि जे रीड करू राहिलो. पण आपला मेमरी अशी आहे की रीड करतो, पण ते मेमरीमध्ये स्टोअर नाही होत. त्याच्यासाठी मी लिहू प्रॅक्टिस करू राहिलो. म्हणजे ते कसं आपल्याला आठवून राहील आणि रिमेंबर राहील. तर असं आहे मित्रांनो ते. अगर कुछ पाना है तो मेहनत करना मांगता. इसलिए मेहनत करो. आणि त्याच्यानंतर ते पूर्ण ChatGPTवरूनच केला. जे होतं ते थेअरीचं थोडं आणि नंतर आलो थोडा रेस्ट केला, एडिटिंग केली. काल काय झालं, काल तो एडिट करायला खूप वेळ लागला. कारण की आपला तो होता ग्राउंडचा लॉग होता ना, त्याला एडिट करायला खूप वेळ लागला. 12 वाजले आणि रात्री तो अपलोडच होईना. तर त्याच्यासाठी काल थोडं एडिटिंगला वेळ लागला. पण आजचा लवकर येईन. आजचा लवकर लॉग इन, वेळेवर येईन, वेळेवर झोपेन. कारण की काल थोडं लेट झालो, तर मग झोपेचं थोडं हे शेड्यूल हे झालं कारण की लॉग एडिट करायचा राहिला होता ना. पण आजचा वेळेवर येईन. ठीक आहे. आणि त्याला एडिटिंगला थोडा वेळ लागते आणि अभ्यास तर चांगला होतोय, पण फ्रीलान्सिंगला थोडा वेळ कमी भेटत आणि ठीक आहे. 5-6 तारखेपर्यंत आपण प्रॅक्टिकल आणि हे 15 दिवस समजा 15-16 दिवस थोडा अभ्यासवर जास्त फोकस करतो, फ्रीलान्सिंगवर कमी करतो. त्याच्यानंतर आपलं एकदम फुल टाईम फ्रीलान्सर होऊन जाऊ आपण. ठीक आहे. आणि नामजप पण हेच चालेल फक्त. जबरदस्त फिलिंग एकदम. ओके. तर असा तुम्हाला पर्सनल एक्सपिरियन्स होता सांगायचा, की बा तुम्ही पण सोशल मीडिया क्विट करा. डेफिनेटली तुम्ही प्रोग्रेस आणि असं तुमचा ग्रोथ फील करसाल. एक माइंड पीस फील करसाल आणि 1% क्लबमध्ये या, जॉइन करा. जर तुम्हाला लाईफमध्ये काही उखाणं असेल तर ऑल इज युअर चॉईस. ठीक आहे.
मी माझं फक्त पर्सनल ब्रँडिंग करतो. मला काय पर्सनल माझे एक्सपिरियन्स शेअर करायचे आहेत आणि माझं चॅनल जे आहे त्याला कंटिन्युअसली आपलं चॅलेंज ग्रो करायचं आहे आणि बस आपलं ते टार्गेट आहे. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय श्रीराम.